अनुष्करा घाट तर तुम्हाला सगळ्यांना माहितच असणार आहे, कारण तो इतका डेंजर मोठा घाट आहे की तिथे जायला भले भले घाबरतात. डेचं बोलत नाही, मी नाईटचं बोलते. तर मी आता इथे काय करते हा ब्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत बघितल्यावरच समजणार आहे. तर आम्ही चाललो होतो सॉंगच्या शूट साठी आणि हा फर्स्ट डे होता जेव्हा आम्ही चाललो होतो आणि ऑलमोस्ट सगळ्यांनी हे सॉंग माझं बघितलं असेल अशी मी अपेक्षा ठेवते, ज्याचं नाव आहे तुझ्या गालावरचं डिंपल. आपल्या सॉंगचं शूट रत्नागिरीमध्ये झालंय, त्यामुळे आम्ही रत्नागिरीमध्ये त्या दिवशी जायला निघालेलो. जाता जाता आम्हाला घाट दिसलेला म्हणून आम्ही घाटात थांबलेलो आणि इतका भारी व्ह्यू होता घाटामध्ये, आई शपथ. तो इतका भारी व्ह्यू बघूनच इतकं मला छान वाटलं. आणि स्पेशली पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा आपण घाटामध्ये वगैरे जातो तेव्हा व्ह्यू कसला खतरनाक असतो ते तुम्हाला सुद्धा माहितच असणार आहे. तो मस्त व्ह्यू एन्जॉय केला आणि तिथे माकडं वगैरे पण आले, तर माकडांसोबत थोडं मजा मस्ती पण केली. त्यानंतर आम्ही निघालो. जसं निघालो तसा पाऊस पडायला स्टार्ट झाला आणि जसा पाऊस पडत होता आई शपथ, मला पावसाळा मेन म्हणजे खूप आवडतो. मला उन्हाळा हिवाळा एवढा आवडत नाही जेवढा मला पावसाळा आवडतो, त्यामुळे मी जास्त पावसाळा एन्जॉय करते. आणि पावसाळ्यातच शूट होतो त्यामुळे मला काय असं हे पण वाटलं नाही अरे यार किचकिच वगैरे. खूप मुलांना आवडत नसतं की पावसाळा वगैरे, पावसाळ्यात शूट वगैरे असलं तर त्यांना नको वाटतं, पण मला खूप भारी वाटत होतं की माझा पावसाळ्यात शूट लागलेला आणि मस्त, ते पण रत्नागिरीमध्ये. मग एवढं सगळं ट्रॅव्हल केल्यानंतर ना आम्ही देवगडमध्ये स्टे केला होता आणि तेव्हा रूमवर आलो, फ्रेश वगैरे झाले. का भारी वारं सुटले नाही तर वाव, किती छान वाटते मला इथे यार. असं वाटतं की मी इथेच राहते आयुष्यभर, बस मला अजून काय नको. आम्ही जिथे स्टे केला होता त्याच्या साईडलाच थोड्या अंतरावर समुद्र होता, आरेवारे समुद्र होता आय थिंक तो. आणि ते मला माहित पण नव्हतं, ते मला दुसऱ्या दिवशी समजलं ज्या दिवशी आम्ही त्या लोकेशनवर गेलो शूटसाठी. मग आम्ही सगळ्यांनी जेवून घेतलं आणि जेवून घेतल्यावर मला पटकन झोपावं लागणार होतं कारण उद्या शूट होता. आणि दुसऱ्या दिवशी कसं काय काय शूट झालं तुम्हाला बघायला भेटणारच आहे नेक्स्ट पार्ट मध्ये. तर नेक्स्ट पार्ट बघायला अजिबात विसरायचं नाही. आणि थँक्यू फॉर वॉचिंग गाईज, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग, बाय बाय.